नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा ह्या न्यू व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आपण पुन्हा आलो आहोत आश्रय रिसॉर्टमध्ये आणि आज जी आपल्याला आहे ब्रायडलची लग्नाची तयारी आणि रिसेप्शनची तयारी करायची आहे. आणि सर्वत्र हा काल भरपूर पाऊस होता आणि आजही वातावरण तसंच पूर्ण ढगाळलेलं आहे. क्रॉस फिंगर की पाऊस पडू नये अशी आपण प्रार्थना करूया आणि आपल्या कामाला लागूया. सो मंडळी, आपण आता आश्रय रिसॉर्ट इथे पोचलो आहोत आणि आता सकाळचे वाजले आहेत 7. टायमिंग दिलेला कारण नंतर मग उशीर झाला ना ते खूप काही करते 7 एक्झॅक्ट. तुला चेहरा बघू दे कशी उठवली मी तुला आत्ता येऊन. ब्राईड आत्ता उठलेली आहे आणि ती रेडी होते मेकअप करण्यासाठी. आणि ही पहा, ब्रायडलची तयारी ही झालेली आहे आणि ही तयारी करण्यासाठी तिला फक्त 2 तास लागले आहेत आणि आता ती फोटोशूटला इथून निघणार आहे. म्हणजे हा मेकअप तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच माझे नवीन नवीन व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि मंडळी, आपण नऊवारीवरती ब्राईडला खूप छान असा केसांचा खोपा घातलेला आहे आणि प्रॉपर महाराष्ट्रीयन लुक हा आपण ब्रायडलला दिलेला आहे. हा फर्स्ट लुक आहे ज्याच्यावर तिचं लग्न होणार आहे. भारी येतात फोटो. तसं मेकअप पण नाही केलं. मेकअप मस्त केलाय. मग लाईट मेकअप थँक्यू. मस्त आहे. इकडे बघ थोडा. हा थोडी इकडे बघ. इकडे आपल्या ब्राईडला नऊवारीवरचा मेकअप आवडला आणि आपल्याला फोटोग्राफरकडून ही खूप छान कमेंट्स मिळाले. आणि मंडळी, कधी कधी काही ब्राईड्स लाऊड मेकअप असेल तर त्या अनकम्फर्टेबल फील करतात. सो आम्ही तिला नॅचरल आणि सोबर्स लुक देण्याचा तसा प्रयत्न केलेला आहे आणि तो आपला प्रयत्न बऱ्यापैकी सफलही झालेला आहे. कारण ब्राईड खुश आहे आणि तीच आमची कामाची मोठी पोचपावती. आणि मंडळी, ब्राईडकडून आणि इतरांकडून जेव्हा आम्हाला कमेंट्स मिळतात, अशा कमेंट्स मिळतात, तेव्हा आमचा 2 दिवसाचा सगळा थकवा जो आहे तो एका क्षणात निघून जातो आणि प्रत्येक मेकअपच्या मागे फार मोठं गोल अचीव केल्यासारखं आम्हाला फील होत राहतं. तर मंडळी, नवरा मुलगा आता आलेला आहे आणि
काही विधी राहिलेले आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर लग्न लागणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याला पुन्हा रिसेप्शनची तयारी करावी लागणार आहे. डोंट वरी, हात नको देऊ फक्त. मंडळी अक्षता पडल्या आहेत, लग्नाला लागलेलं आहे आणि आता आपल्याला रिसेप्शनची तयारी जी आहे ही करायला घ्यावी लागणार आहे. मंडळी लग्न लागलेलं आहे पण अजून त्यांच्या विधी चालू आहेत. सो आता आम्ही पेटपूजा करून घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही रिसेप्शनची तयारी करण्यासाठी निघणार आहोत. सो चला आता म्हणजे आपण आता जेवून घेऊया, त्यानंतर ब्रायडलची जी सेकंड तयारी आहे त्या तयारीला आपण लागणार आहोत. चला आता म्हणजे पाहूया. तिचं हे कुंकू पुसून घेऊ का? पुरं पुसून घेऊ का? आणखी ब्रश शोल्डर डाऊन कर. एक मिनिट इकडे बघ, एक मिनिट बघ. चेंज करून येऊ. चल चल चलो चेंज करू. आणि रिसेप्शनची तयारी झाली आहे आणि थोडी घाई होत आहे कारण की आता ढग भरून आले आहेत आणि आता पावसाला सुरुवात होईल म्हणून त्याच्या आधी नवरा नवरी स्टेजवर जायला हवेत. पाऊस येण्याआधी रिसेप्शनलाही सुरुवात झाली पाहिजे.
पाऊस आला. मंडळी जस्ट रिसेप्शनला सुरुवात झालीच होती आणि तितक्यात पावसाला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे पुन्हा ब्राईडला माघारी यावं लागलं आणि आता आम्ही पाऊस थांबण्याची वाट पाहत आहोत. आणि मंडळी आता पाऊस थांबलेला आहे आणि पुन्हा रिसेप्शनला सुरुवात होत आहे. नवरा नवरी पुन्हा आता स्टेजवर जाण्यासाठी निघाले आहेत. ऐक ना, तुला टचअप हवा आहे? हां, नाहीतर मग दिला असता. पुन्हा नवरा नवरी आता रिसेप्शनसाठी निघालेले आहेत आणि आता आमचं इथलं काम संपलेलं आहे आणि आम्ही आता इथून निघत आहोत. तत्पूर्वी मंडळी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच माझे नवीन नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि चला तर मंडळी, आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन ब्रायडलसोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदित राहा आणि सुरक्षित राहा.